दंडोत प्रणाम. मायबाप हो, आपण दृष्टांतावर विवेचन करत आहोत. कालच्या सत्रामध्ये आपण हस्तीच्या दृष्टांतापर्यंत आलेलो आहोत. हस्तीचा दृष्टांत हा 43 आहे. आता आपल्याला त्याच्या पुढचा डुळकलेल्या बाळकाचा दृष्टांत बघायचा. तर केशरीराज व्यास म्हणतात, ईश्वरा देता एके अनाधिकारे विसरती. परमेश्वर आपल्याला ज्ञान देतात, परंतु आपल्याला अधिकार नसल्यामुळे आपण तो विसरून जातो. ईश्वर देता एके अनाधिकारे विसरती, परी वासना उरलीच असे, पण थोडंफार तरी ज्ञान शिल्लक राहतं, एकदम जात नाही. आणि तयाशी ज्याच्याजवळ थोडंफार ज्ञान शिल्लक आहे, तयाशी परमेश्वर पुढते निरूपिती पुन्हा पुन्हा सांगतात, जैसा डोळकलेल्या बाळकाचा. मायबाबा, कवनी एक माता असे, ते आपल्या लेकरू अशी पेह दे, म्हणजे दूध पाजते. आपल्या लेकराला दूध पाज तथा पाजी, ते डुळकी ते ओकते. तर मागोते दे, मागोते डुळकी, मागोतं पुन्हा देते, पुन्हा पाजते, पुन्हा ते डुळकते ओकते. मागोते दे, मागोते डुळकी, पुन्हा ओकते. मग शेजा सायली असती ते म्हणते का हो हे डुळकीत आहे. आणि शेजे म्हणजे मैत्रिणी असतात त्या बाईच्या, त्या म्हणतात अरे अगं हे वकायलं आहे, याला पुन्हा कसं का पाजती, तरी का पाजदशी. ते म्हणे घे आई, आतू तरी रेतेल, थोडं तरी एक थेंब तरी पोटात राहील, असं ती माता म्हणते. तैसे कौन एका प्रति परमेश्वर शास्त्र निरूपिती. परमेश्वर शास्त्र सांगतात, ते विसरे तो ते विसरून जातो. मागोते निरूपिती, मागोते विसरतो. मागोते निरूपिती, मागोते विसरते. मग सामान्य ज्ञानी विशेष ज्ञानी म्हणतात. मग मायबाबा, अपरोक्ष ज्ञानी, सामान्य ज्ञानी, विशेष ज्ञानी हे परमेश्वरासमोर असतात. आता ते म्हणतात की जिथे हा विसरत आहे, तर याला हा विसरतो आहे, तर मग याला पुढं कशाला सांगता. तर मागोते विसरे, सामान्य ज्ञानी, विशेष ज्ञानी म्हणते जे हा हे विसरत आहे, तरी हे या प्रति का निरूपित आहे. ते म्हणते परमेश्वर म्हणतात घ्यागा वासना तरी उदेल, थोडं तरी राहील ना, थोडं तरी ज्ञान राहील, त्यामुळं मी वरचीवर त्याला निरूपित सांगत आहे, असं सर्वज्ञ म्हणतात. आणि माझ्या आपल्याला 3 सृष्टी ज्ञान दिलं. मूळ सृष्ट्यामध्ये ज्ञान दिलं, पुन्हा प्रवाही सृष्टी रचली, त्याच्यात बी ज्ञान दिलं आपल्याला. आपण सगळं ते गमवून टाकलं मायबाबा, तरीही गमवून टाकलं तरी परमेश्वर आपल्याला ज्ञान देतात. का देतात, कारण त्याचा हेतू असा आहे की थोडं तरी ज्ञान याच्याजवळ शिल्लक राहील, त्यामुळे देतात. आता पुढचा दृष्टांत आहे मायबाबा कपाळ परीक्षेचा. तर यामध्ये केशरीराज व्यास म्हणतात एक बुद्धिदोषे विसरे, एक बुद्धी कमी असल्यामुळं विसरतो का आणि का प्रति बोले किंवा मग अन्य कथन करतो, तया ते परमेश्वर उपेक्षिती, त्याला परमेश्वर पुन्हा ज्ञान देत नाही, जैसा कपाळ परीक्षेचा. कौनी एक धातुरवादी असे, एक धातुरवादी असतो, तो रण शोधूच आहे. म्हणजे रणात माणसं मेलेली असतात, पडलेले, आणि तिथं तो जातो. रण पडले असे, तो एकाची एक काडी घाली, एकाच्या कानात काडी घालतो, तो येरी कानी निघे, मग ती इकडं निघते. ते सांडून दे, ते घेत नाही, तो म्हण ते कवटी घेत नाही. अनिकाची एक काडी का निघते, ते तोंडोनी निघे, मग दुसऱ्याच्या घातली की तोंडातून निघते, ती बी घेत नाही, तोंडोनी निघे, तेही सांडे. अनिकाची एक कानी काडी घाली, ते भीतीने जाय, मग ती पुन्हा पोटात जाते. आणि तैसे परमेश्वर निर्पिती ते विसरे, परमेश्वर सांगतात, आपण विसरून जातो, तया ते परमेश्वर आवेरते, त्याला पुन्हा ज्ञान देत नाही. तर का अनिका बोले, अनिका प्रति बोले, त्याला बी ज्ञान देत नाही. तर तया ते आवेरते, आपल्या उपयोगाने तया ते न आवेरते. आणि जो आपल्या उपयोगासाठी नेतो, आपल्याच फायद्यासाठी जो शास्त्राचा उपयोग करतो, त्याला मात्र आवेरित नाहीत. त्याच्यावर दया करतात परमेश्वर, त्याची परमेश्वराला कण होते. आता पुढचा दृष्टांत आहे बाबा मोदळ्याचा. तर याचं लापणीक आहे, एक सायासे परिसे, एक आवडीनं ऐकतो, पण धाडीचा वेळच नगले, पण ते गमवून टाकायला त्याला वेळच लागत नाही. तया ते पण परमेश्वर विषय सावरती, त्याला पण आवेरतात परमेश्वर, जैसा मोदळ्याचा. हा मोदळा असे, तो धान्य साठवायचा मोदळा असतो, कणिक म्हणतात त्याला.
तया ते घेते द्वार साने, त्याचे वरचं दान लिपून टाकतात त्या बाया. आणि मग घेते द्वार साने सांडीचे द्वार मोठे घेतं, आणि खालून जे सांडतंय ना ते दार मोठं असतंय. तसे वर्षा दिसा का 2 वर्षा काढिले शास्त्र एका प्रती बोलून जाय. आणि वर्ष 2 वर्ष 5 वर्षात शास्त्र काढलेलं असतंय. आणि ते माणूस, तो जो माणूस म्हणजे एका प्रती कोणी एकाला सांगून देतो, असं झालं तसं झालं, असं शास्त्र आहे आमचं, तसं शास्त्र आहे, असं हुशारानं सांगतो. तया ते परमेश्वर विशेष आवडते. त्याला परमेश्वर त्याचा त्याग करतात, त्याला जवळ घेत नाही. आता या पुढचा दृष्टांत आहे मा बाबा रोहतल्या पशुचा. तर याचं लापणिक आहे, म्हणून ऐकिला अर्थ म्हणून करोनी हृदयगामी करी तयाशी तिन्ही होती. मागच्या दृष्टांतात आपण पाहिलं की जो दुसऱ्याला सांगून देतो तर तो त्याला परमेश्वर अपेक्षितात, त्याला आवेरतात. परंतु जो ऐकला अर्थ म्हणून करून हृदयगामी करी तयाशी परमेश्वर तिन्ही होती. म्हणजे काय होतं आहे, सुख होतं आहे, मन ऐके दक्षता होय, योग्यता होय आणि सुख विशेष होय, अशी तिन्ही बी होतात. तर जैसा रोहंतल्या पशुचा, पशु असे ते आडी दरडी चरे, इकडं तिकडं चरत आहे, पोट भरतं आहे, मग एके ठाई बसून रोहंती, मग रोहंत करतं आहे. त्याने तयाच्या सप्तधातू निवती, आणि मग त्यामुळं त्याच्या ज्या सप्तधातू निवतात आणि तो पुष्ट होतो, तुष्ट होतो, बळ येतं त्याला, त्या पशुला. तैसे परमेश्वर निरूपिती, परमेश्वर आपल्याला शास्त्र सांगतात आणि ते ऐके, आणि आपण ऐकतो आणि मग ते मनन करतो, आणि तया ते दक्षता होय, योग्यता होय, सुखेशेष होय. त्यामुळं बाबा आपण ऐकलेलं शास्त्र चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, आणि आपल्या हृदयगामी आपल्यासाठी उपयोगात आणलं पाहिजे, अन्य लोकांना ते सांगितलं न पाहिजे. बाबा याच्यानंतरचा दृष्टांत आहे कर्मचांडाळाचा. त्याचं लापणिक आहे, एके जाणोनी ईश्वराचे म्हणितले न करीती. म्हणजे म्हणजे त्याला ज्ञान असतंय, पण ज्ञान असून देखील ईश्वराचं म्हणितलं करत नाहीत. ते इतरापाशी अधम, ते इतरापेक्षा अधम आहेत. जैसा कर्मचांडाळाचा. कोणी एक कर्मचांडाळू असे, कर्मचांडाळ असतो, ब्राह्मण असतो तो, आणि तो सुद्रीशी विटाळे, म्हणजे खालच्या बाईशी, म्हणजे खालच्या जातीच्या बाईसंग तो लग्न करतो. तयाचे मनीय करू शिके, आणि ती जसं काम करते तसं हे काम करू लागतो. नाडे तू ते करी, म्हणजे नाडं करतो तू ते करतो. तया ते कार्यप्रयोजन आहे. आणि मग त्या ही बाई बी तिच्या भावाकडेच राहते ना, आणि हे बी तिथंच राहते. मग आणि मग त्या तर एखादं जर कार्य असेल त्या भावाकडं, तर ते प्रयोजन होय, तथा काजवज होय, तयाशी पांती नाही, आणि ते त्याला त्याच्या पंक्तीला बसू देत नाहीत, त्याच्या सुधरायच्या पण पंक्तीला बसू देत नाहीत त्या ब्राह्मणाला. एकी वासना तयाची जातीची पांती नाही, जातीला बी पांती नाही, जातीत बी त्याला घेत नाही. मग तयाशी खापरी अन्न बाहेर घालते, त्याला खाऊ घालायला बाहेर म्हणजे मडक्यामध्ये अन्न त्याला बाहेर घालतात. आणि तैसे अज्ञानाच्या सारखी ज्ञानीय क्रिया करी. तर अज्ञानासारखं जर ज्ञानीय क्रिया करत असाल तर तयाशीही त्याची पांती नाही, तरी त्या माणसाला ज्ञानीयाची पांती नाही. बाबा आपल्याला सर्वज्ञानं सांगितलं त्याप्रमाणे ऐकत नाहीत. मग आपण देखील अशीच कर्मचांडाळ आहोत. पण आपण नाही का सर्वज्ञाचं ऐकलं पाहिजे आणि आपलं भलं करून घेतलं पाहिजे, असं माझं मत आहे. तर आपले जवळजवळ किती 48 दृष्टांत झाले बाबा. तर आता इथून पुढचे दृष्टांत मी तुम्हाला उद्या सांगेन, उद्याच्या सत्रात सांगेन. तोपर्यंत मला रजा द्या. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.